नाशिकमध्ये बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत हॉस्पिटलमध्ये गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा आढळला। हॉस्पिटलची महापालिकेत नोंदणी नसल्याचं उघड झालंय। संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात येणार। गर्भपात होत असेल अशा ज्या गोळ्या औषधावरनं जो साठा आहे त्याच्यावरनं आढळतं आणि ही खरोखर गंभीर बाब आहेत। जे राज्य शासनाच्या ज्या काही सूचना आहेत आणि त्याच्यानुसार पुढील कारवाई करता येईल। आम्हाला त्यांनी एक सर्टिफिकेट प्रोड्यूस केलं आणि त्याच्यामध्ये असं होतं की 1997 साली त्यांनी रजिस्ट्रेशन 96 मध्ये घेतलं। 1 वर्षासाठी त्यांनी तेव्हा नोंदणी केलेली होती, पण ते पण जे सर्टिफिकेट आहे ते पण त्याच्यावर काहीच नाही, शिक्का नाही, काही नाही आणि कुठल्याही डॉक्टरची स्वाक्षरी नाही। त्यांनी टाईप केलेलं एक सर्टिफिकेट आम्हाला जुनं झेरॉक्स त्यांनी दिलं आम्हाला। त्यावरून असं आढळलं की त्यांनी कधी नोंदणी केलेलीच नसावी आणि माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे सध्या तरी या पंड्या हॉस्पिटल नावाचं कुठल्याही हॉस्पिटलची नोंदणी नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।